भारताचे स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू सुखरूप भारतात परतली. युद्धामुळे सिंधू दुबईत अडकली होती. इस्रायल-इराण युद्धामुळे दुबई विमानतळावर अडकलेली भारताची स्टार शटलर आणि 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू सुखरूप भारतात परतली. मात्र या सर्व गोंधळामुळे तिचे यंदाच्या ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. याबद्दल पी.व्हीने खंत व्यक्त केली आहे. पी.व्ही. सिंधू ही 3 मार्चपासून बर्मिंगहॅम येथे सुरू होणाऱ्या प्रतिष्ठित ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेसाठी रवाना झाली होती. ती दुबई मार्गे बर्मिंगहॅमला जात असताना इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि या युद्धामुळे अरब अमिरातीतील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले. यामुळे 28 फेब्रुवारीपासून पी.व्ही. सिंधू दुबईतच अडकली होती. अनेक दिवसांच्या अनिश्चिततेनंतर ती आज प्रथम बेंगलोर येथील आपल्या घरी सुरक्षित पोहोचली आहे. घरी परतल्यानंतर सिंधूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. तिने लिहिले, मी सुरक्षितपणे घरी परतले आहे. गेले काही दिवस खूप कठीण होते, पण आता मी सुरक्षितपणे घरी परतले असून सध्या तरी विश्रांती घेण्याची आणि स्वतःला पुन्हा रिसेट करण्याची वेळ आहे. या कठीण काळात मदत करणाऱ्या दुबई विमानतळ अधिकारी, ग्राउंड टीम, इमिग्रेशन आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मी आभार मानते, जे शब्दात मांडणे कठीण आहे. पी.व्ही. सिंधूला या स्पर्धेला मुकावं लागलं असलं तरी भारताचे इतर काही शटलर पर्यायी मार्गाने वेळेवर बर्मिंगहॅमला पोहोचले आहेत. यात प्रामुख्यानं लक्ष्य सेन आणि युवा खेळाडू आयुष शेट्टी यांचा समावेश आहे. लक्ष्य सेनचा सामना पहिल्या फेरीत चीनच्या अव्वल खेळाडूशी UK याच्याशी होणार आहे. आयुष शेट्टीचा सामना इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याच्याशी होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बेंगलोर.